नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत धुलीवंदनसाठी स्पेशल मटन थाळी। तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये मटन शिजवून घेऊया। त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मटन घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 200 ग्रॅम मटन घेतलेलं आहे। त्याला हळद मीठ काही लावून घ्यायचं नाही, डायरेक्टच घालायचं आहे आपल्याला। तर हे एखादा मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। मटन व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे याची। 5 मिनिट झालेले आहेत, बघू शकता व्यवस्थित वाफ आलेली आहे याला। मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे। ते घालून घेतलं की आता आपण हे हलवून घेऊया एकदा आणि कुकरला झाकण लावून आपण हे 5 ते 6 शिट्ट्या करून व्यवस्थित मटण शिजवून घेऊया। आता तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपण सेपरेट मटण शिजत घालणार आहोत। तर त्यासाठी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्ध चक्रफूल घालून घ्यायचं आहे, त्यामुळे मटणला टेस्ट खूप छान लागते रश्शाला। आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एखादा मिनिट। आता कांदा भाजलेला आहे, यामध्ये आपण मटण घालून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, त्याला मीठ आणि हळद लावून घेतलं होतं आणि हे 2-3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मटण व्यवस्थित भाजलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट वाफ देऊन घेऊया। झाकण खोलून बघूया, व्यवस्थित वाफ आलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। इथे मी 4 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावरती झाकण ठेवून हे मटण आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊया। सगळ्यात आधी आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 इंच दालचिनी, 1 वेलची आणि 3 लवंग घेतलेले आहेत, त्या भाजून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया। हे सर्व व्यवस्थित 1-2 मिनिट भाजून घेऊया। हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे, तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पॅनमध्ये आता अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि खोबरंही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरंही भाजून झालेलं आहे, तर ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पॅनमध्ये 1 ते 2 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 छोटे कांदे लांबडे चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया आणि कांदेही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कांदा भाजलेला आहे, बघू शकता। आता हे सर्व मसाले थंड झाल्यानंतर आपण मसाला बारीक करायला घेऊया। हे सर्व थंड झालेलं आहे, आता आपण मसाला बनवायला घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते भाजलेला कांदा घालून घेऊया। खोबरं आणि जिरे घालून घेऊया। 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व थोडंसं पाणी घालून मी व्यवस्थित बारीक करून घेते। मसाला तयार झालेला आहे, बघू शकता। एकदम छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता आपण पांढऱ्या रश्श्यासाठी नारळाचं दूध काढून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पाऊण वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तर ते आपण बारीक करून घेऊया। खोबरं बारीक झालेलं आहे, आता यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालून पुन्हा बारीक करून घेऊया। बघू शकता, हे सर्व एकदम व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता नारळाचं दूध गाळून घ्यायचं आहे, त्यासाठी गाळणीमधून मी हे सर्व गाळून घेते। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला सर्व दूध याचं गाळून घ्यायचं आहे आणि आता या राहिलेल्या मिश्रणामध्ये पुन्हा 1 वाटी पाणी घालून मी हे सर्व मिक्सरला फिरवून घेते।
बघा पुन्हा एकदा मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे नारळाचं दूध गाळून घेऊया। बघा एकदम व्यवस्थित आणि घट्ट नारळाचं दूध आहे हे। आपल्याला असं दूध लागणार आहे। हे साईडला ठेवून ठेवूया आणि सोलकडीसाठी लागणारं नारळाचं दूध बनवून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा चमचा जिरे, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि छोटा आल्याचा तुकडा घालून घेऊया आणि 2 वाटी पाणी घालून हे बारीक करून घेऊया। तर हे बारीक करून झालेलं आहे। आता आपण हे नारळाचं दूध गाळून घेऊया। एकदा हे बारीक करून झालं की यामध्ये अजून 1 वाटी पाणी घालून हे पुन्हा मिक्सरला बारीक करून नारळाचं दूध गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी नारळाचं सर्व दूध गाळून घेतलेलं आहे आणि 3 वाटी नारळाचं दूध झालेलं आहे। त्यासाठी 3 ते 4 चमचे कोकमचा आगळ घेतलेला आहे। तर हा आगळ आपण नारळाच्या दुधामध्ये घालून घेऊया। थोडासा आगळ शिल्लक ठेवायचा आहे, एकाच वेळी सगळा आगळ नाही घालायचा। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टेस्ट करून बघा आणि गरज असेल तरच राहिलेला आगळ घाला आणि तुमच्याकडे जर आगळ नसेल तर कोकम पाण्यामध्ये भिजवून त्याचा वापर केला तरीही चालतं। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। मस्त दिसते आणि चवीलाही छान लागते आणि आपली सोलकढी बनवून तयार झालेली आहे। ही आता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया। खिमा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊया। खिम्याला तेल थोडं जास्तच लागतं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्री आणि 1 इंच दालचिनी घालून घ्यायची आहे आणि 3 मोठे कांदे मी ते बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि कांदा थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर भाजला जावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। तर कांदा इथे मऊ झालेला आहे। यामध्ये आपण मटण खिमा घालून घ्यायचा आहे। इथे 300 ग्रॅम मटण खिमा घेतलेला आहे। तर हा खिमा मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला हा 8 ते 10 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। एकसारखा हलवत हलवत भाजून घ्यायचा आहे। जेवढा जास्त खिमा भाजला जाईल तेवढी चव त्याची छान लागते। बघू शकता खिमा व्यवस्थित भाजून झालेला आहे। असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित खिमा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। बघा एकदम व्यवस्थित खिमा भाजलेला आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा 1 ते 2 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला वाफ देऊन घ्यायची आहे, त्यामुळे टोमॅटोही छान मऊ होईल। बघा टोमॅटोही एकदम व्यवस्थित मऊ झालेले आहेत। हे मिक्स करून घेऊया। आता आपण जो मसाला बनवून घेतला होता त्यामधला 3 चमचे मसाला घालून घ्यायचा आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा मटन मसाला घालून घ्यायचा आहे आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे। खिमा बनवताना कांदा लसूण मसालाच घालायचा, त्यामुळे खिम्याला चव खूप छान लागते। मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे। कांदा भाजतानाही आपण मीठ घातलं होतं, ते लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट बारीक गॅसवर हा खिमा शिजवून घ्यायचा आहे। खिमा शिजत आहे तोपर्यंत आपण मटण सुक्कं बनवायला घेऊया। तर कुकरची हवा पूर्णपणे गेलेली आहे। बघू शकता मटण हे एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आता यामधून मटणचे पीस सेपरेट काढून घेऊया प्लेटमध्ये। सर्व पीस मी सेपरेट काढून घेतलेले आहेत। आता आपण मटण सुक्कं बनवायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत म्हणजेच मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजलेला आहे। आता यामध्ये आपण जो मसाला करून घेतला होता त्यातला 3 चमचे मसाला घालून घेतलेला आहे आणि 1-2 मिनिट हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजलेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे।
बघा मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. आता यामध्ये आपण एक पळी म्हणजे 1 चमचाच अळणी मटणचं सूप घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये मटणचे पीस घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे. बघा मस्त वाफ आलेली आहे. कोथिंबीर घालून घेतलेली आहे यावरती आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपलं मटण सुक्कं बनवून तयार झालेलं आहे. आता पॅनमध्ये तांबड्या रश्श्यासाठी आपण मसाला भाजून घेणार आहोत. त्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि राहिलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचेच राहिलेलं आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजला की त्यामध्ये 3 चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. मस्त तेल सुटलेलं आहे याला. आता हा मसाला आपण आळणीमध्ये म्हणजेच मटणचं जे सूप केलं होतं त्यामध्ये घालून घेऊया. हे सूप असंच प्यायलासुद्धा खूप छान लागतं. लहान मुलांना तुम्ही असंचही देऊ शकता बिना तिखट मसाला घालता. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता हा रस्सा थोडा पातळच असतो, जास्तही घट्ट नाही करायचा. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे. छान उकळी येऊ द्यायची आहे याला. तांबडा रस्साही बनवून तयार झालेला आहे. खूप मस्त दिसत आहे. आता आपण खिमा शिजलाय की नाही ते चेक करून घेऊया. झाकण खोलून बघूया. बघा खिमाही आपला व्यवस्थित झालेला आहे. मिक्स करून घेऊया. बघू शकता एकदम मस्त खिमा झालेला आहे. एकदम मस्त दिसत आहे. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर खिमाही बनवून तयार झालेला आहे. खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतो. आता पांढऱ्या रश्श्यासाठी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आणि एखादा मिनिट हे भाजून घ्यायचे आहेत. तीळ आणि जिरे भाजून झालेले आहेत तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 काजू घालायचे आहेत आणि ते 1-2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. काजूचा रंग बदलू द्यायचा नाही. थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एखादा मिनिट आणि काढून घ्यायचे आहेत. आता पॅनमध्ये अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि कांदाही थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजलेला आहे तो आता प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे. हे आता आपण बारीक करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकता इथे पांढऱ्या रश्श्याचं वाटण बनवून तयार झालेलं आहे. एकदम व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण पांढरा रस्सा बनवायला घेऊया. त्यासाठी या रश्श्यामधले पीस काढून घ्यायचे आहेत. पांढऱ्या रश्श्यामध्ये पीस शक्यतो नाही ठेवले जात. पांढरा रस्सा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्री घालून घ्यायची आहे. 1 इंच दालचिनी, 2 लवंग आणि 2 काळी मिरी घालून घ्यायची आहेत. एखादा मिनिट हे परतवून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजलं की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे सगळं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण मटणचं सूप घालून घेऊया. थोडंसं सूप आधी घालून घ्यायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झालं की राहिलेलं सगळं सूप घालून घ्यायचं आहे. 3 वाटी सूप आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये नारळाचं दूध घालून घ्यायचं आहे. 1.5 वाटी नारळाचं दूध आहे. 3 वाटी सूपसाठी 1.5 वाटी नारळाचं दूध वापरायचं आहे आपल्याला. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर रस्सा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बारीक गॅसवरच व्यवस्थित हलवत ह्याला उकळी यायच्या आधीच गॅस बंद करायचा आहे. चवीप्रमाणे मीठही घालून घेतलेलं आहे यामध्ये. तर रस्सा एकसारखा हलवत उकळी यायच्या आधी आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर रस्सा फुटण्याची शक्यता असते.
पांढरा रस्सा बनवून तयार झालेला आहे. खूप मस्त दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. तर रस्सा आपला बनवून तयार झालेला आहे. आता आपण राईस बनवायला घेऊया. त्यासाठी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्ध तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजला की त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि एखादा मिनिट याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून एखादा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तांदूळ व्यवस्थित भाजून झाले की त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झालं की त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जसा भात हवा आहे त्या पद्धतीने आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊया. आणि आता झाकण लावून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. भात शिजत आहे तोपर्यंत आपण भाकरी बनवायला घेऊया. तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर यातलं पीठ आपण ताटामध्ये घेऊया आणि थोडंसं भाकरीला लावण्यासाठी ठेवून देऊया. हे पीठ थोडंसं जुनं आहे त्यामुळे त्याचा चिकटपणा कमी झालेला आहे, म्हणून यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे. गरम पाणी घातल्यामुळे पीठ चिकट होतं आणि भाकरी व्यवस्थित येण्यास मदत होते. जेवढं जास्त व्यवस्थित पीठ मळून घ्याल तेवढी भाकरी बिना चिरता व्यवस्थित येते. तर लागेल तेवढा भाकरीचा गोळा मी घेतलेला आहे आणि आता याची आपण भाकरी बनवून घेऊया. भाकरी बनवून झालेली आहे. आता ही आपण भाजून घेऊया. तर भाकरी भाजताना तवा नेहमी एकदम व्यवस्थित गरम झालेला असावा म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाते. बघू शकता भाकरी एकदम मस्त फुगलेली आहे आणि आपली भाकरीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. मटणची थाळी बनवतोय तर दही कांदा तर हवाच. तर एक लांबडा चिरलेला कांदा मी बाउलमध्ये घालून घेतलेला आहे. त्यामध्ये लांबडा चिरलेला टोमॅटो अर्ध घातलेला आहे आणि 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता. कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेतलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. दही कांदा ही बनवून तयार झालेला आहे आणि याचबरोबर मटण थाळीचे आपले सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत. धुलीवंदन स्पेशल मटण थाळी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही थाळी नक्की बनवून बघा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.